आपल्या बेशिस्त वाहतुकीमुळे एखाद्याचा जीव गमावला जाऊ शकतो किंवा एखाद्याला अपंगत्व येऊ शकतं. त्याच्यामुळे हा खूप गंभीर आणि संवेदनशील विषय आहे मित्रांनो. आणि या निमित्ताने रस्ता वाहतूक सप्ताह हा दरवर्षी शासनातर्फे आयोजित करण्यात येतो. समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल जनजागृती होत आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी जनजागृतीची आवश्यकता आहे. हळूहळू त्याच्यात बदल होईल, प्रगती होईल याची आशा आहे. परंतु प्रत्येकाने समाजात हा बदल हा अचानक होत नसतो. त्याच्यासाठी स्वतःहून काहीतरी प्रयत्न करायचे असतात, प्रत्येकाने प्रयत्न करायचे असतात. म्हणून आज सर्व हे मान्यवर आले. प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे, परंतु सर्वचा गाभा, आजचा जमण्याचा गाभा हा रस्ता सुरक्षा सप्ताह हाच आहे. प्रत्येक मान्यवर त्या आपापल्या क्षेत्रामध्ये कोणत्या तरी एका गोष्टीसाठी परिचित आहे, समाजसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे. म्हणून मी मानचे PI सय्यद सर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवर श्री भरत नाईक साहेबांचं स्वागत करावं. सर्वात प्रथम SB वाहतूक संघटनेचे जेवढे रिक्षा चालक आलेले आहेत त्यांचं सर्वांचं महापे पोलीस यांच्या वतीने स्वागत करतो. जेव्हा आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा होता, वाहतूक संदर्भामध्ये जनजागृती प्रत्येक वर्षी होत असते. तो शुभारंभ महापे वाहतूक शाखाकडून झालेला आहे आणि मला हे सर्व बघून आनंद वाटतोय का एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. चांगलं या ठिकाणी आपण ऐकून घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा महापे वाहतूक शाखा नवी मुंबई यांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. रस्ता सुरक्षा सप्ताहाची शपथ आपण घेणार आहोत. कृपया आपण सर्वांनी आहे त्या जागेवर उभं राहायचे. रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा. रस्ता सुरक्षा माझे ध्येय आहे. अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे. मी सदैव स्वयंप्रेरणेने वाहतुकीच्या नियमांचे व कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करीन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की माझा देश अपघातमुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन. रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार आणि देशबांधवांच्या सुरक्षेत माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद, जय भारत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी रिक्षा चालकांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. सर्वात महत्वाचं आहे सिग्नल आणि सिग्नलचे प्रकार किती आहेत हे देखील सामान्य नागरिक किंवा पादचारी किंवा रिक्षा चालक किंवा जो कोणी वाहतूक चालक आहे याला माहीत असणं गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की फक्त 3 सिग्नल्स आहेत, रेड, ग्रीन आणि अंबर जो ऑरेंज कलरचा आहे. तसं नसून पादचाऱ्यांसाठी देखील 2 सिग्नल असतात जे रेड आणि ग्रीन असतात. ते देखील त्यांनी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून 2 सिग्नल आहेत जो विकलुकणारा अंबर दिवा आहे आणि विकलुकणारा रेड दिवा आहे. जे नवी मुंबईमध्ये आपण पामबीचवरती आपण पाहू शकता किंवा अनेक ठिकाणी बांधकामाचं काम चाललेलं आहे, मेट्रोचं काम चाललेलं आहे, ब्रिजचं काम चाललंय, त्या ठिकाणी ते दिवे आपल्याला पाहायला मिळतात. तर ऑरेंज जर दिवा आहे, लुकलुकणारा आहे, त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षितपणे जा आणि रेड जर लुकलुकणारा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही थांबा आणि सुरक्षित आहात का पहा आणि मग पुढचा प्रवास करा. अशा प्रकारे सिग्नलचे 60 प्रकार आहेत. हे लोकांपर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपला माणूस श्री दिलीप किसन आमले, अध्यक्ष श्री वाहतूक शहर नवी मुंबई, संवाद व्यसनमुक्ती या संघटनांनी अध्यक्ष महाराष्ट्राचा. माझं कार्य एकच आहे. मी नवी मुंबईमधील जे रिक्षा चालक आहे हे गोवा मावा गुटखा किंवा दारू पिऊ नये यासाठी मी अनेक चौकामध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी बस स्टॉप असतील, रिक्षा स्टॉप असतील, आमचे ट्रक, टेम्पो असोसिएशन, RTO विभाग, वाहतूक विभाग, वाहतूक पोलीसवाले या सर्व ठिकाणी मी छोटे छोटे लेक्चर देत असतो. अनेक हॉस्पिटलमधून सुद्धा हे कार्य करत असतो जेणेकरून
सातत्य माझं एकच एक रिक्षा चालक गोवामापासून मुक्त झाला पाहिजे, दारू पिला नाही पाहिजे, त्याचं घर प्रपंच आई वडील सासू सासरे नानापासून सर्व सुखरूप राहिले पाहिजे. ते फक्त या व्यसन केल्यामुळे हे सर्व होऊ शकतं. म्हणून मी रात्रंदिवस हा विषय अगदी गेल्या अनेक वर्षापासून, कारण माझे वडील कीर्तनकार असल्यामुळे मला हा विषय बनतो. कारण मी स्वतः कुठल्याही व्यवस्थेमध्ये मी स्वतः नाही, त्यामुळे मला हा विषय सांगण्यासाठी लोकांना आवर्जून सांगतो. मी प्रत्येक ठिकाणी शपथपत्र घेतो आणि ज्या लोकांनी आतापर्यंत माझ्या रिक्षा चालक बांधवांनी व्यसन सोडलेलं आहे या लोकांना मी माझ्या वतीने गौरव पुरस्कार सन्मानपत्र देतो. आज वाहतूक सुरक्षा सप्ताह म्हणजे महिना चालू झालेला आहे. रिक्षा चालक सुरक्षित राहावा याच्यासाठी आज या कार्यक्रमाचे नियोजन केले होते आणि मी वाहतूक शाखा माथे यांचेही आभारी आहे. माझे मित्र मोरे साहेब, विनोद मोरे साहेब, माझे आज मित्र आंबळे साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज चांगला कार्यक्रम आणि सर्व माझे रिक्षा बांधव इथे उपस्थित झालेत. सर्वांचे आभार आणि यापुढे सर्व वाहतूक नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा आहे आणि सर्वच करतील हे आम्हाला आशा आहे. माझ्या रिक्षा बांधवांना तिरबी घ्या आणि प्रवाशांची गोड बोला आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सिंग गिरासे, महापी वाहतूक शाखा नवी मुंबई. आज रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना या निमित्ताने आज नवी मुंबईतील बरेचसे वाहन चालक, रिक्षा चालक, कार चालक यांचा मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यामध्ये आज आपण बघतो भारतात अनेक ठिकाणी अपघात होतात. अपघातात बरेचसे लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो, काही जणांना अपघातात अपंगत्व येतं. म्हणून या संवेदन विषयाबद्दल मार्गदर्शन विविध मान्यवरांनी केले. SB विरुद्धचे भरत नाईक यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तसेच आमचे PIC वासिद अली सय्यद साहेब यांनी हे मार्गदर्शन केले. अशा टोलामोलाच्या सर्व मार्गदर्शन करताना वाहन चालकांना रस्ता सुरक्षा तसेच मोटर व्हेकल ऍक्टचे नियमांचे पालन करावे व आपण अपघात कसा टाळू शकतो, कोणत्या गोष्टी टाळून आपण आपल्या वाहतुकीस योग्य ते चालन करू शकतो याचे मार्गदर्शन केले, जागरूकता आणली. कारण की आज या विषयाची खूप गरज आहे. तसेच रस्ता सुरक्षा महिना याचा शुभारंभ आजच्या मंगलदिनी मकर संक्रांतीच्या दिनी देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच माझ्यातर्फे सर्व रिक्षा चालक, वाहन चालक, कार चालक यांना खूप खूप शुभेच्छा व रस्ता वाहतुकीचे नियमांचे ते पालन करतील अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद.